सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. आपला SYBA मराठी जो काही SEC नावाचा जो काही पेपर आहे, मुद्रित शोधन व सर्जनशील लेखन हा जो काही विषय जो का आहे आणि या विषयातील पहिला जो काही घटक आहे त्याच्यावर आपण गेल्या 4 तासापासून चर्चा करत होतो. त्यानंतरचा दुसरा जो काही घटक आहे आपला तो आहे कथा लेखन निर्मिती प्रक्रिया. आता कथा लेखन निर्मिती प्रक्रिया हा जो काही दुसरा जो काही घटक आहे, या घटकामध्ये कथेची निर्मिती कशी होत असते, कथेचे जे काही घटक जे काय आहेत त्या घटकांचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग कथेच्या घटकांमध्ये कथानक आहे, व्यक्तिचित्रण आहे, घटना प्रसंग आहेत, निवेदन आहे, वातावरण निर्मिती आहे. या सर्व घटकांचा आपल्याला थोडक्यात परामर्श घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या या पेपरचं जे काही नाव आहे मुद्रित शोधन व सर्जनशील लेखन. आता या विषयामध्ये सर्जनशील म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक साहित्याची अभिरुची जी का असेल ती जागृत व्हावी, विद्यार्थ्यांनी लेखन कौशल्य जे का असेल ते आत्मसात करावे, या उद्देशाने मागच्या वर्षापासून हा जो काय पेपर जो काय तो आपल्याला अभ्यासक्रमासाठी लावलेला आहे. विद्यार्थी मित्रो, कथा लेखन निर्मिती प्रक्रिया जी का आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहत असताना आपल्याला प्रत्येकाला, अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक माणूस हा जो का आहे हा गोष्टी वेल्हाळ आहे. प्रत्येकाला गोष्ट ऐकण्याची लहानपणापासून एक आवड असते. पूर्वीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं मनोरंजनाचं साधन नसल्यामुळे TV असेल, आकाशवाणी असेल, वृत्तपत्र असेल, या सर्व गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये अस्तित्वात नव्हत्या. आणि अशा या प्राचीन काळामध्ये आजी असेल, आजोबा असेल, ते आपल्याला गोष्ट सांगायचे आणि आपण सुद्धा एक प्रकारे कान टवकारून ती गोष्ट जी काय ती ऐकत असायचो. आणि म्हणून प्रत्येक माणूस, अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला गोष्ट ऐकण्याची आवड असायची. या गोष्टीलाच आपण एक प्रकारे कथा मानत असतो. आणि म्हणून लहानपणी आपणही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये शिकत असाल तेव्हा आपल्याला आपले जे काही गुरुजी जे काय असतील ते अनेक गोष्टी सांगत असायचे. मग ते पंचतंत्रातील गोष्टी असतील, हितोपदेश असेल, प्राण्यांच्या गोष्टी असतील, ससा असेल, गाढव असेल, माकड असतील, परीकथा असतील, तरुण झाल्यानंतर मग अनेक प्रकारच्या प्रेमकथा असतील, गूढ रहस्यमय कथा असतील. म्हणजे असा हा जो काही कथा वाङ्मय प्रकार जो का आहे हा अगदी प्राचीन काळापासून, जेव्हा माणसाचा जन्म झाला तेव्हापासून या वाङ्मय प्रकाराची निर्मिती झाली आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे असं जे काही विधान केलं जातं ते अगदी सत्य आहे, वास्तव आहे.
पूर्वीच्या काळामध्ये आपली आजी जी का असेल ती पौराणिक गोष्टी सांगत असायची. पुराण काळावर आधारित महाभारतामधले जे काही अनेक पात्र जे काय होऊन गेलेत, म्हणजे पाची पांडव असतील, श्रीकृष्ण असतील, अर्जुन असेल, भीम असेल, म्हणजे महाभारतामधले सर्व जे काय पात्र जे काय आहेत, या पात्रांवरती सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या काय ते आपल्याला लहानपणी ऐकायला मिळत असायच्यात. महानुभाव जे काय साहित्य जे काय त्याच्यामध्ये सुद्धा अनेक दृष्टांत कथा आपल्याला कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपण ऐकत असायचो. संत साहित्यामध्ये सुद्धा अनेक पुराण कथा ज्या काय त्या आपण ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून कथा वाङ्मय जो प्रकार जो काय तो अगदी प्राचीन काळापासून मराठी साहित्यामध्ये सुरुवातीला मौखिक परंपरा जी काय होती किंवा मौखिक परंपरेने हा वाङ्मय प्रकार जो काय सुरुवातीला अस्तित्वात होता. आणि हा वाङ्मय प्रकार नंतरच्या काळामध्ये हळूहळू इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले 1818 पेशवाईचा अस्त झाला, मग इंग्रजांनी अनेक भाषांतरित साहित्य आणलं आणि त्याच्यामध्ये कथा वाङ्मयसुद्धा हा प्रकार सुरुवातीला भाषांतरित कथा ज्या काय त्यांनी सुद्धा आपल्या मराठीमध्ये आणलेल्या आहेत. म्हणजे कथा वाङ्मय प्रकार हा जो काय हा फक्त काही टाईमपास करण्याचा वाङ्मय प्रकार नाही, तर या वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून मनोरंजन व्हावं, करमणूक व्हावी, त्याचबरोबर उद्बोधन, प्रबोधन, संस्कार जे काय असतील हा उद्देशसुद्धा डोळ्यासमोर ठेवून कथा हा जो काही वाङ्मय प्रकार आहे तो सांगितला जातो. विद्यार्थी मित्रो, शिवाजी महाराजांची जी काही गडणझडण जी काय झाली, छत्रपती शिवराय जे काय एवढे महान हिंदवी स्वराज्याचे जे काय संस्थापक झाले, विश्वभूषण म्हणून त्यांचं नाव लौकिक आजही आपण मानत असतो. तर अशा महाराजांची जळणघळण जर कोणी केलं असेल तर ती छत्रपतींची जी काही आई आहे, तर त्या आईनेच, त्या मातेनेच एक प्रकारे शिवाजी महाराजांची जळणघळण केलेली आहे. आणि म्हणून लहानपणी महाराजांना अनेक प्रबोधनात्मक गोष्टी ज्या काय आहेत ते एक प्रकारे जिजामाता जी का असेल ती सांगत असायची. आणि जिजाऊच्या या गोष्टींनीच शिवाजी महाराज जे काय ते एक प्रकारे घडलेत. आणि म्हणून गोष्टी या फक्त मनोरंजनापुरत्या सांगितल्या जात नाहीत, तर त्याच्यातून संस्कार व्हावेत, त्याच्यातून उद्बोधन व्हावं, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा जे का असेल ते मिळायला पाहिजे, या उद्देशाने कथा वाङ्मय प्रकार जो आहे तो प्राचीन काळापासून मौखिक स्वरूपात जरी आला असला तरी नंतरच्या काळामध्ये अनेक लेखक जे काय आहेत त्या लेखकांनी कथा वाङ्मयाची निर्मिती केली. मग गंगाधर गाडगीळ असतील, दिवाकर कृष्ण असतील, चारुतास सागर असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, अनेक कथाकार आपल्याला सांगता येतील की त्यांनी अनेक कथा वाङ्मय प्रकार जे काय त्याला लिहून मराठी साहित्यामध्ये हा वाङ्मय प्रकार नावारूपास आणला. अशा या कथा वाङ्मय प्रकाराच्या आपल्याला 1-2 व्याख्या ज्या काय त्या थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. कारण कथा वाङ्मय प्रकार हा मनोरंजनाबरोबरच करमणुकीबरोबरच प्रबोधन व्हावं, संस्कार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कथा वाङ्मय प्रकाराची निर्मिती झालेली आहे. अशा या कथा वाङ्मय प्रकाराची पहिली जी काय व्याख्या आहे ती प्राध्यापक नासी फडक्यांनी केलेली आहे. नासी फडके म्हणतात की कथा म्हणजे काय, की कथा म्हणजे एक प्रकारे कमीत कमी पात्र, कमीत कमी प्रसंग यांच्या माध्यमातून ऐकणाऱ्यावर परिणामकारकता निर्माण करण्यासाठी जी काही गोष्ट सांगितली जाते तिला कथा असं म्हटलं जातं.
म्हणजे नाशी फडक्यांच्या व्याख्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कथेमध्ये काय असतात, कमीत कमी पात्र असतात, कमीत कमी प्रसंग असतात आणि याच्या माध्यमातून परिणामकारक रीतीने ऐकणाऱ्याच्या मनावर ठसा उमटवणारी जो काय वाङ्मय प्रकार आहे त्याला एक प्रकारचं कथा असं संबोधलं जातं. म्हणून ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची. दुसरी व्याख्या सुद्धा अतिशय सोपी आहे. वेल्स नावाचा जो काही पाश्चात्य साहित्यशास्त्रकार जो काय आहे यांनी कथा वाङ्मय प्रकाराची व्याख्या करत असताना त्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये व्याख्या सांगितली. ते काय म्हणतात, अर्ध्या तासात जी काय वाचली जाईल तिला आपण कथा असं म्हणत असतो. आता अर्ध्या तासात म्हणजे काय, आपण काय घड्याळ लावून बघायचं का? याचा अर्थ काय की कथा वाङ्मय प्रकार हा काय लघुत्तम आहे, लहान आहे. म्हणजे कादंबरीपेक्षा हा लहान वाङ्मय प्रकार असल्यामुळे अर्ध्या तासात जे काही वाचले जाईल तिला आपण एक प्रकारे कथा असं म्हणत असतो. असं वेल्स नावाचा जो काही साहित्यशास्त्रकार जो काय त्यांनी कथेची व्याख्या केली आहे. तिसरी जी काय व्याख्या जी काय ती वेट्स नावाच्या पाश्चात्य साहित्यशास्त्रकारांचीच ती व्याख्या आहे. त्याने सुद्धा कथेची व्याख्या करत असताना कथा ही कोणत्याही विषयावर लिहिता येऊ शकते. कथेला कोणत्याच विषयाचं वावडं नाहीत. मग सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक जीवनावर असतील, प्रादेशिक जीवनावर असेल, ग्रामीण जीवनावर असेल, शहरी जीवनावर असेल, म्हाताऱ्यावर असेल, लहान मुलावर असेल, प्राण्यांवर असेल, म्हणजे कोणत्याही विषयावरती कथा वाङ्मय किंवा कथा हा वाङ्मय प्रकार लिहिता येऊ शकतो असं वेट्स नावाच्या साहित्यशास्त्रकाराने कथेची व्याख्या करत असताना आपलं मत मांडले. म्हणून विद्यार्थी मित्र, या 3 कथेच्या व्याख्या जरी तुम्ही लक्षात ठेवल्यात, एक प्राध्यापक नासी फडक्यांची, दुसरी वेल्सची, तिसरी वेट्सची, आणि म्हणून कथा वाङ्मय प्रकाराची निर्मिती कशी झाली किंवा कशी होते त्याचप्रमाणे कथेच्या व्याख्या थोडक्यात आपण 3 ज्या काय व्याख्या ज्या काय त्या सांगितल्या आहेत. अनेकांनी व्याख्या केल्या आहेत, वसंत दावतरांची आहे, कुलकर्णींची आहे. एवढ्या सविस्तर सर्व व्याख्या पाहण्याची इथं गरज नाही. म्हणून मोजक्या व्याख्या जे काय या 3 व्याख्या जरी तुम्ही लक्षात ठेवल्यात तरीसुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर मग पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे कथेचे घटक. आता कथा वाङ्मयची निर्मिती जर करायची जर असेल तर कथेमध्ये जे काही महत्त्वाचे जे काही घटक जे काय त्याच्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे कथानक. विद्यार्थी मित्रो, कथानक हा कथेचा एक प्रकारे आत्मा मानला जातो. म्हणजे कथेची निर्मिती जर करायची असेल तर कथानकाशिवाय कथेची निर्मितीच होऊ शकत नाही. म्हणून कथानक या घटकाला सर्वात महत्त्वाचं स्थान दिले गेले आहे. आता कथानकामध्ये सुद्धा अजून 3 उपप्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये कथेचा प्रारंभ, मध्य आणि शेवट. आता कथेचा प्रारंभ जो का असेल तो आकर्षक असला पाहिजे. कथेचा मध्य जो का असेल तो गूढ रहस्यमय असला पाहिजे. कथेचा जो काय शेवट जो का असेल तो परिणामकारक असला पाहिजे. आणि म्हणून कथानक याच्यावरच कथेचं सर्व यश अपयश अवलंबून असतं. कथानक जर चांगल्या प्रकारचे जर असेल म्हणजे त्याचा प्रारंभ, मध्य आणि शेवट या 3 गोष्टींचा विचार जर लेखकाने जर केला असेल तर ती कथा सर्वात श्रेष्ठ मानली जाते. आणि म्हणून कथा ही रंजकपणे सांगितलेली गोष्ट असते आणि त्यामुळे कथानकाला एक प्रकारे कथेचा आत्मा मानला जातो. तुम्ही जर गंगाधर गाडगीळांच्या जर कथा पाहिल्या असतील किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या जर कथा पाहिल्या असतील, दिवाकर कृष्णाच्या जर कथा पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा त्यांनी पुरेपूर म्हणजे कथानक जो का असेल त्या कथानकाबरोबरच याचा प्रारंभ, मध्य आणि शेवट या 3 गोष्टींचा विचार करून त्यांनी त्या कथा लिहिलेल्या असल्यामुळे आजही त्या कथा वाचनीय ठरत असतात. आजही त्या कथा लोकप्रिय ठरत असतात. कारण कथेचे निकष जे काय
ते या 3 गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून कथानक हा या घटकाला सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. त्याच्यानंतरचा दुसरा जो काही घटक आहे तो म्हणजे घटना. आता कथा जर लिहायचं असेल तर कथेमध्ये विविध घटना जे का असतात त्या परिणामकारक पद्धतीने एक प्रकारे लेखक जो का असेल, कथाकार जो का असेल तो सांगत असतो. म्हणजे जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दैनंदिन जीवनामध्ये घटना घडत असतात. आणि त्या घटना घडत असताना त्या परिणामकारक रीतीने जेव्हा आपण आपल्या मित्राकडे जेव्हा सांगत असतो त्यावेळेस मित्रसुद्धा एक प्रकारे ती गोष्ट असेल, ती घटना जी का असेल तो मनापासून ऐकत असतो. आणि म्हणून घटना हा जो काही दुसरा जो काही घटक आहे तर तो त्या घटकाविषयी माहिती पाहत असताना जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही घटना घडत असतात आणि त्या घटना परिणामकारक रीतीने लेखकसुद्धा जीवनामध्ये तो जगत असताना त्यालासुद्धा अनेक प्रकारचे अनुभव आलेले असतात. तो अनेक प्रकारच्या घटना जीवनामध्ये बघत असतो आणि या दैनंदिन जीवनामध्ये जो काही त्या घटना बघतो, अनुभवविश्व त्या ठिकाणी तो घेत असतो. कारण लेखक म्हटल्यानंतर तो एक तर संवेदनशील मनाचा असतो आणि संवेदनशील मनाचा असल्यामुळे त्या घटना तो कथेच्या माध्यमातून एक प्रकारे परिणामकारक रीतीने मोजक्या शब्दामध्ये सांगत असतो आणि त्यामुळे ती कथा लोकप्रिय ठरत असते. म्हणजे घटना या मुद्द्यावरती किंवा या घटकावरती फक्त तुम्ही 2-3 वाक्य लक्षात ठेवायचे की घटना हा जो काही घटक जो काय तो एक प्रकारचा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. घटना जे काय त्या जीवनामध्ये आपण जे काही विविध घटना जे काही पाहत असतो त्या परिणामकारक रीतीने एक प्रकारे लेखक जो काय तो कथेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. आणि म्हणून मोजक्या घटनाच्या माध्यमातून जेव्हा लेखक कथा लिहित असतो त्यावेळेस ती कथा श्रेष्ठ दर्जाची ठरत असते. आणि म्हणून कथानक हा पहिला घटक, दुसरा घटक जो काय तो म्हणजे घटना आणि तिसरा जो काही घटक आहे तो आहे व्यक्तिचित्रण. तो आपण पुढच्या तासाला पाहू.